नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या विषयावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट भाजपला इशारा दिलाय. देशमुख यांना जेलमध्ये टाकल्याची भाजपला किंमत चुकवावी लागेल. जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजासकट या लोकांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. राज्य चालवायचं असतं ते दिलदारपणे, सत्तेचा वापर करायचा सन्मानानं. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत आणि सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्ता गेल्यावर असं घडतं असा टोलाही शरद पवार यांनी भाजपला लगावलेला आहे. लोकांना त्रास दिले, अथक खर्च केलं, बदनामी केलं, हे काम आज जे विचार भाजप सरकारच्याकडून केलं जाते तुम्ही आज टाकलं त्यातल्या प्रत्येक दिवसाची, त्या दिवसाच्या प्रत्येक तासाची ही किंमत ही आज उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार सुद्धा अरे राज्य चालवायचं असतं, देशात चालवायचं. सत्ता हातात आली तर तिचा वापर सन्मानानं करायचा. सत्ता येते, सत्ता आली तो पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि संधी मिळेल त्यावेळेला व्याजासकट याला अक्कल शिकवण्याचं राहणार. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, भाजपला या सगळ्याची किंमत चुकवावी लागेल असा एक प्रकारचा थेट इशारा शरद पवार यांच्या एकंदरीतच भाषणाच्या माध्यमातून दिला गेल्याचं आता बोललं जात आहे. शरद पवार यांच्याकडनं इतक्या थेटपणे अशा प्रकारचं वक्तव्य कदाचित गेल्या काही काळामधलं पहिल्यांदाच बघायला मिळालं असेल. तुषार, हा एकंदरीतच प्रकार कुठेतरी सातत्यानं आपण बघतो आहोत. आरोप प्रत्यारोप होत होते की हे सगळं राजकीय हेतूनं केलं जातंय, जाणीवपूर्वक केलं जातंय. तुषार, सगळ्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, जर आपण या संपूर्ण वक्तव्याबद्दल बघितलं आणि शरद पवार यांच्या दौऱ्याबद्दल बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की शरद पवार हे किती मुरलेले मातब्बर राजकारणी आहे. म्हणजे काल जेव्हा ते विदर्भाच्या दौऱ्यापासून त्यांनी कालपासून सुरुवात केली तेव्हा त्यांनी एकीकडे भाजपला लक्ष केलं, म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्ष केलं, राज्यातल्या नेतृत्वाला लक्ष केलं आणि दुसरीकडे नितीन गडकरी यांची स्तुती केली. सोबतच शरद पवार यांना या गोष्टीची जाणीव होती की अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर विदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांना असं वाटायला नको की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील अनिल देशमुखांना वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे एकंदरीत त्यांनी जे काही वक्तव्य केले ते अत्यंत विचारपूर्वक केले. आणि महत्त्वाचा विषय हा आहे की ज्या प्रकारे त्यांनी काल वक्तव्य केलं, म्हणजे अनिल देशमुखांना जो त्रास झाला, अनिल देशमुखावर जे आरोप प्रत्यारोप झाले, जे परमवीर सिंग यांनी हे सर्व आरोप केले तेच आज कुठे आहे याबद्दल प्रश्न उपस्थित केलं. आणि राज्यातलं नेतृत्व हे कशा प्रकारे दिल्लीच्या सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतात, राज्यातल्या काही नेत्यांच्या याद्या दिल्लीला पाठवून त्यांच्यावर केंद्रीय संस्थांकडनं कारवाई करण्यासाठी वारंवार त्यांना विनंती करतात आणि तशा कारवाया करून घेतात. एक प्रकारे शरद पवारांनी याआधी कधीही अशा प्रकारचं वक्तव्य केलं नव्हतं. मात्र ते विदर्भात येऊन त्यांनी अनिल देशमुखांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्यावरनं एक गोष्ट आहे की शरद पवार हे राजकारणातले मातब्बर गुरु आहे असं त्यांना जे ओळखलं जातं ते त्यांच्या भाषणातनं दिसतं. तुम्ही कालचा देखील त्यांचा दौरा बघितला तर बघा की काल त्यांनी विदर्भ नाग चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापारी आणि उद्योजकांची बैठक घेतली. म्हणजे ही संपूर्ण व्होट बँक जर का बघायला झाली तर ही भाजपची व्होट बँक आहे. मात्र या कार्यक्रमामध्ये त्यांनी थेट भाजपच्या मागच्या सरकारमध्ये ज्यांच्याकडे नेतृत्व होतं त्या सरकारवर टीका केली. म्हणजे विदर्भामध्ये जे काही उद्योग आता अडचणीमध्ये किंवा ज्या काही समस्याचा सामना करावा लागतो या सर्व समस्याचा सामना करताना त्यांनी मागच्या 5 वर्षात जे भाजपचं नेतृत्वातलं सरकार होतं जे विदर्भातलं नेतृत्व सरकारमध्ये होतं असं त्यांनी त्या भाषणामध्ये म्हटलं. तर एक प्रकारे त्यांनी सर्व ज्या समस्यांचं जे खापर आहे ते मागच्या सरकारवर फोडलं आणि हे करत असताना त्यांनी नितीन गडकरी यांची स्तुती देखील केली. सोबतच ज्या प्रकारे अनिल देशमुख संदर्भात जर विचार करायचा झालं त्यांचं वक्तव्य आपण बघूया की अत्यंत म्हणजे पहिल्यांदा अत्यंत आक्रमक असं वक्तव्य केलं. कदाचित त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं पण त्यांनी ज्या प्रकारे हे वक्तव्य केलं तर कुठेतरी अनिल देशमुख कार्यकर्ते जे नाराज झाले असेल त्यांची नाराजी कमी करायचं आणि विदर्भामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा देण्याचं काम देखील या भाषणाच्या माध्यमातून झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार असे म्हणाले की देशमुखांना जेलमध्ये टाकलं
त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि राज्य चालवायचे असेल ते दिलदारपणे चालवावे लागते. सत्तेचा वापर करायचा असेल तर तो सन्मानाने करावे लागतो. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे असतात. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहत नाही, ज्यांच्या डोक्यात सत्ता जाते, त्यांच्या हातून सत्ता गेल्याशिवाय असं राहत नाही. आणि त्यांनी वारंवार त्यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट म्हणत होते की ज्या लोकांच्या हातची सत्ता गेली ते अस्वस्थ पाहायला मिळतात. आणि त्यांची अस्वस्थता या टोकाला गेली की त्यांनी त्याची तुलना अमरावतीच्या दंगलीसोबत देखील केली होती. त्यांनी अमरावतीच्या दंगलीचं बोलताना त्यांनी असं म्हटलं की मी जर मुख्यमंत्री असतो, मी 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेलो आहे. अमरावतीच्या दंगली संदर्भात ज्या प्रकारे माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आलं, एक वेळ चंद्रकांत दादा पाटलांचं वक्तव्य आलं असतं तर मी समजू शकलो असतो. पण एका माजी मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं आणि तेही या टोकाला जाऊन वक्तव्य करणं, त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती. तर एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं की भाजप नेतृत्वावर त्यांनी खापर फोडलं किंवा भाजप नेतृत्वावर विदर्भात येऊन टीका केली. कारण की मध्यंतरीच्या काळामध्ये असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी. आपण या संदर्भात काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. भाजपचे आमदार अतुल भातखळकर सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. देशमुख यांच्या अटकेनंतर आता शरद पवारांनी पहिल्यांदाच आक्रमकपणे भाजपला नाव न घेता थेट इशारा दिलेला आहे. राज्य दिलदारपणे चालवायचं असतं असं ते म्हणतायत आणि किंमत भाजपला चुकवावी लागेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. अतुलजी यांच्याशी आपला संपर्क तुटलाय कदाचित. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण थेट हा इशारा शरद पवारांकडून भाजपला या सगळ्याची किंमत चुकवावी लागेल असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. व्याजासकट या लोकांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. राज्य चालवायचं असतं ते दिलदारपणे, सत्तेचा वापर करायचा सन्मानानं, सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत आणि सत्ता ही डोक्यात जाते, त्यांच्या हातून सत्ता गेल्यावर असं घडतं असा टोलाही शरद पवार यांनी लगावलेला आहे. अतुल भातखळकर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. अतुलजी, भाजपला या सगळ्याची किंमत चुकवावी लागेल असं शरद पवारांनी आक्रमकपणे थेट इशारा देत म्हटलं गेलेलं आहे. सत्ता हातातून गेल्यावर असं घडतं असा टोला लगावलाय त्यांनी. सत्तेचा वापर सन्मानानं करावा असं देखील म्हटलंय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, पहिली गोष्ट शरद पवारांसारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्याने इतकं धडधडीत खोटं बोलावं किंवा त्यांना माहिती नसावं. अनिल देशमुखांची जी काही चौकशी चालू आहे ती केंद्र सरकारने चालू केलेली नाहीये. मुंबई उच्च न्यायालयाने ती चौकशी चालू केली आणि जो काही तपास होतोय तो मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होतोय. आणि जर का अनिल देशमुख इतके स्वच्छ आहे तर वारंवार शरद पवार ज्या सरकारचं खऱ्या अर्थाने नेतृत्व करतायत ते महावसुली सरकार हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करून या चौकशीमध्ये अडथळा का आणतंय, या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी दिलं पाहिजे. आणि सत्ता कोणाच्या डोक्यात जाते हे महाराष्ट्राने गेल्या 2 वर्षात पाहिलंय. सुप्रीम कोर्टाकडनं लाथा खाल्ल्या, उच्च न्यायालयाकडनं आणि त्याच्यामुळे हे जे काही चाललेलं आहे ते राज्य सरकारचं वर्णन त्यांनी केलंय. शरद पवार आता गलितगात्र झालेले आहेत आणि धर्मिष्ठ हरकते बोलतायत, तेवढाच त्याचा अर्थ आहे, अन्य काही नाही. पण अतुलजी, शरद पवारांकडनं अशा प्रकारची आक्रमक वक्तव्य याआधी आपण कधी पाहिलेली नाहीत. व्याजासकट या लोकांना अद्दल घडवू असं ज्यावेळेला ते म्हणतात आणि असंही म्हणतात की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल, कुठेतरी आक्रमकपणे शरद पवार ही सगळी वक्तव्य करत असताना अनिल देशमुख यांना आपला पाठिंबा एक प्रकारचा अप्रत्यक्षरित्या दर्शवतायत. पक्ष त्यांच्या पाठीशी असं एक प्रकारचं त्यांची भूमिका असल्याचं दर्शवतायत. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, मुळात शरद पवार अशा सर्व भ्रष्ट लोकांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. हा त्यांचा गेल्या 40 वर्षातला सार्वजनिक जीवनातला इतिहास. मग अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, नाही तर अगदी फार पूर्वीचं उदाहरण घ्यायचं तर सुरेश जैन असतील. आणि त्याच्यामुळे पवार भ्रष्ट माणसांच्या पाठीशी उभे राहिले ही काही नवीन बातमी नाहीये. आणि काय आक्रमक विपूर्वक भूमिका त्यांनी घेतली आहे. राज्य सरकार त्यांच्याकडे आहे ते बेलगामपणे राज्य सरकार वापरतायत, ते त्यांनी जरूर वापरावं.
आमच्या कुठल्याही चौकशा लावाव्यात, त्याला आम्ही तयार आहोत. मात्र तुमच्या चौकशा न्यायालयाच्या आदेशाने लावल्या हा केंद्र सरकार होतच आहे. हा केवळ दुटप्पीपणा आहे, हे पवारांनी लक्षात ठेवावं. आणि आपल्या घटना आणि तथाकथित आक्रमकपणाला भारतीय जनता पक्ष घाबरत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवावं. बर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे देखील आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं. त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. शिंदे साहेब, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. भाजप अशा आक्रमकपणाला घाबरत नाही असं अतुल भातखळकर आता म्हणतायत. शरद पवारांनी काल जी वक्तव्य केली थेट इशारा एक प्रकारचा भाजपला दिलेला होता. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. एकतर अतुल भातखळकर असतील, त्यांचे नेते असतील, हे सगळे भ्रमिष्ट एवढे झाले की कोणत्या नेत्याबद्दल कसं बोलावं हे त्यांना समजत नाही. पवार साहेबांबद्दल ज्या पद्धतीने ते भाषण करतायत त्यांची उंची तेवढी आहे का तेवढे त्यांनी तपासावं. दुसरी गोष्ट अशी आहे की पवार साहेबांनी स्पष्ट शब्दामध्ये जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. ज्यांनी तक्रार केली तो तक्रारदार फरार आहे. आता त्याला कोर्टानेच ऑर्डर फरार करण्यासाठी कोणी मदत केली हे जग जाहीर आहे. तिथे कशी दिल्लीला जाऊन सेटलमेंट झाली आणि कशा पद्धतीनं आरोपाचं पत्र दिलं गेलं हे जग जाहीर आहे. मला एक साधी गोष्ट कळत नाही, पवार साहेबांनी काय सांगितलं की ज्या लोकांनी तक्रार केली त्यांनी भेटल्यानंतर सांगितलं की आम्ही अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची वसुली केली नाही. ज्यावेळेला तक्रारदारच अशा प्रकारे सांगतो मी वसुली केली नाही, त्यावेळेला मग आरोप कुठं सिद्ध होतो. त्यानंतर त्याच परमवीर सिंगाच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं की आम्ही स्पष्ट शब्दात दिलं की आमच्याकडे याच्यावरती पुरावे नाही. एखाद्या व्यक्तीचं राजकीय कारकीर्द राजकारणाच्या अधिकारातून आणि हे अख्ख्या देशाला माहिती आहे, राज्यातच नव्हे तर पश्चिम बंगालापासून अनेक ठिकाणी जिथे यांची राज्य नाही तिथं पूर्णपणाने त्या सगळ्यांना माहिती आहे की हे लोक कशा पद्धतीचं काम करतायत, कशा पद्धतीने त्याचं अवलंबन करतायत. सत्तेचा वापर ईडीसी, अरे ते म्हणतात कोर्टाने त्या ठिकाणी ऑर्डर दिली. कोर्टाने कुठली ऑर्डर दिली? त्यांनीच ईडी चौकशी लावली, यांनी सीबीआय चौकशी लावली. काय खोटं बोलतं, पण धांदाट खोटं बोलण्याचं काम आहे. आणि हे भ्रष्टाचार मागच्या 5 वर्षामध्ये जेवढा मोठा भ्रष्टाचार झालाय ना, म्हणूनच जनतेने यांना बाजूला केलेला आहे. असं असताना आरोप निकाल करायचे आणि हे सत्ता गेल्यामुळे इतके अपसेट झालेले आहेत की रोज काही ना काहीतरी हे करतात. मला एक सांगा, आता एक उदाहरण म्हणून मी सांगतो. नाव बहिणी एका भ्रष्ट याच्या पद्धती यंत्रणेवर आरोप केले. त्याला संरक्षण करण्याचं काम केल्यानंतर त्यांना कळून आलं की ह्यांना संरक्षण केलं तर आपण अडचणी देऊ. मग मला एक कळत नाही की अशा व्यक्तींना पाठीशी घालणं, मग वानखेडे असतील, परमवीर सिंग असतील, अनेक लोक आहेत जे तुमच्या आश्रयाला येल्यानंतर राजकीय नेते सुद्धा तुमच्या आश्रयाला नंतर पावन होतात. हे काय लोकांना कळत नाही असं नाही. आणि म्हणून पवार साहेबांनी हेच सांगितलं की सत्तेचा मस्ती असते एकना दिवस जनता उतरवते आणि ही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता 100% उतरवेल. आणि मी 100% सांगतो, नागपूरमध्ये जिथे भाजप वाढली असं सांगत होते त्याच नागपूरमध्ये आजची परिस्थिती काय हे महाराष्ट्राने पाहिलेलं असल्यामुळे 100% महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून परत ही लोक सत्तेवर येणार नाही. आणि मी आज सांगतो, पवार साहेबांनी दुसरं वक्तव्य केलं की आता केंद्रामध्ये पर्याय उभा करायचा असेल तर तो पर्याय एकमताने केला पाहिजे. ही सुरुवात महाराष्ट्रातून पवार साहेबांनी केलेली आक्रमकतेची ती धग देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. बिलकुल. अतुलजी, आपली या संदर्भातली प्रतिक्रिया. म्हणजे शशिकांत शिंदे किती उत्तम पद्धतीने चुकीचं आणि खोटं बोलू शकतात. पहिला मुद्दा, अनिल देशमुखांची इन्क्वायरी केंद्र सरकारने लावलेली नाहीये. ती मी म्हटल्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ऍडव्होकेट पाटील नावाच्या बाई गेल्यानंतर त्यांच्या PIL वर उच्च न्यायालयाने दिलेली. एक, अनिल देशमुख जर का एवढे स्वच्छ आहेत तर आता राज्य सरकार दोनदा या उच्च न्यायालयाने जी सीबीआयची इन्क्वायरी लावलेली आहे त्याच्या विरोधात दोनदा उच्च न्यायालय राज्य सरकार गेलंय आणि खंबाटांसारखे मोठमोठे वकील उभे केलेत. मग कशा करता? दूध का दूध, पाणी का पाणी झालं असतं ना, काही प्रॉब्लेम नव्हता. क्रमांक 1. क्रमांक 2, ते बोलले जनतेने यांना नाकारलं. अहो, जनतेने आम्हालाच निवडून दिलं, तुम्हाला नाही निवडून दिलं. तुम्हाला फक्त 54 आमदार दिले. शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी जनतेशी विश्वासघात करून त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाकरता जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही निवडून आलो होतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यात भाजपची हवा किती आणि ताकद किती आहे हे शशिकांत शिंदेपेक्षा जास्त कोणालाच कळणार नाही. कारण त्यांना माहिती आहे एका रात्रीत भाजपचा उमेदवार आम्ही शिवसेनेला दिला
आणि त्यांना पाडलं. त्यामुळे असं खोटं बोलणं बंद करा, पहिला मुद्दा. आणि जो काही बदला घ्यायचा आहे, जो काही चौकशा करायच्या, जो काही भ्रष्टाचार आम्ही तथाकथित केलेला आहे, अहो सरकार तुमचं आहे ना 2 वर्ष राज्यात, तुम्ही का नाही चौकशी करत? त्याचं उत्तर द्या. तुम्ही ज्या चौकशा चालू केल्या त्याचं काय झालं याचं उत्तर द्या. आणि त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही चौकशीला केव्हाही तयार आहोत. बरं, मी पुन्हा याचं- एकदा सांगतो. हा. पण तुमच्याकडे आमच्या विरोधात काहीच नसल्यामुळे राज्याचा कॅबिनेट मिनिस्टर जाहीरपणे सांगतो हा जज फेडरर आहे. अरे बरं अतुलजी, या संदर्भात शशिकांत शिंदेकडनं आपण उत्तर घेऊया. शशिकांतजी, अनेक आरोप केलेत. दोन मुद्दे अतुलजींचे मला क्लिअर करायचे आहेत. एक मुद्दा, कोर्टाने जो अनिल देशमुखांची चौकशी करायला सांगितली ती कोणाला सांगितली? आता ती चौकशी करायच्या अगोदरच बाकीच्या यंत्रणा का राबवल्या गेल्या? ठीक आहे. आता त्याच कोर्टामध्ये जो दावे दाखल आहे त्याच कोर्टामध्ये पुरावे अजूनपर्यंत ईडीला आणि सीबीआयला देता आले का? हा पुढचा विषय आहे. तो कोर्ट मॅटर मध्ये मी जास्त जात नाही. दुसरा गोष्ट अतुलजीने सांगितलं, मी त्यांना धन्यवाद देईन की तुम्ही एका रात्रीत माणसं इथं फिरवली आणि उमेदवार दिला आणि मला पाडण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. तुमचं काय माझ्याबद्दलचं प्रेम होतं हे जग जाहीर झालं. परत त्या जाऊन द्या, कारण मी पवारसाहेबांचा एकनिष्ठ आहे, त्यामुळे तुमच्या डोक्यावर मी असेल, परंतु त्याची मी पर्वा करत नाही. पवारसाहेबांनी मला परत मानाचं स्थान दिलं. एक तुम्हाला अतुलजी मी सांगतो, शिवसेनेची युती करण्याची पुढाकार आम्ही घेतला होता का? तुमच्याशी 20 वर्ष संसार होता, तो तोडला का शिवसेने याचा शोध घ्या ना. आमच्या सांगण्यावरून झालं का? आज तुमची युती तुटण्याचं कारण तुमची असलेली कार्यपद्धती आणि त्यांच्याशी लागलेलं तुम्ही वागलेल्या पद्धतीला त्यांनी कंटाळून स्वतंत्र निर्णय घेतला. आता तो निर्णय घेतल्यानंतर मग आम्ही पवार साहेबांनी पुढाकार घेतला. योग असा जुळत नाही, आकडेवारी अशीच जुळत नाही. तुम्ही मोठा पक्ष होता, तुमचं काय बंद खोलीत ठरलं ते आम्हाला तर काही कल्पना नव्हती. पण ज्यावेळेला तुमचा मित्रपक्ष आक्रमक होता आणि तुमच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतो त्यावेळेला आपोआप समीकरणं जुळली तर कोण फायदा उठवणार नाही. तुम्हाला दूर ठेवायचं आणि ती सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी अशी जर इच्छा पवारसाहेबांनी व्यक्त केली असेल आणि त्या अशक्य असलेल्या गणिताची जुळणी जर पवारसाहेबांनी केली असेल तर तुमचा राग पवारसाहेबांबद्दल मी समजू शकतो. एक. आता तिसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला की कारभाराच्या बाबतीमध्ये मी जास्त बोलणार नाही, पण अतुलजी मला स्पष्ट शब्दात सांगा, एखादी तक्रार झाल्यानंतर राज्य सरकारच्या यंत्रणेने चौकशी करायच्या अगोदरच इतर यंत्रणा हस्तक्षेप का करते? हा राज्याच्या स्वातंत्र्याच्यावर घाला आहे का नाही? ठीक आहे, जर त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या निपक्षपणाने चौकशी झाली नाही आणि त्याची तक्रारवरती गेली तर त्याच्यावर कारवाई केली तर मला त्याच्याबद्दलचं हरकत नाही. आज आपण प्रामाणिकपणाने बघा, या देशातले किती उद्योगपती आज इथं राहत आहेत, का राहत नाही? त्यांच्यावर चौकशा, ईडी, छापे वगैरे हे जे पडतायत, असं आहे की शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या पद्धतीने कायदा याला सुद्धा एक अधिकार असतो. आज त्याचा वापर आमापपणाने वारेमाप जर झाला तर त्या कायद्याची धार भोवतच होत असते. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की कोर्टाच्या कायद्याप्रमाणे, ते मगाशी म्हणाले मी कायद्याच्या आणि जज वगैरे यांच्याबद्दल बोलणार नाही, परंतु पूर्वीचा असलेला कायद्याच्या स्वातंत्र्याला सुद्धा आज आपण बंधन केलेला कालचाच निर्णय घेतला. आपण त्याला आव्हान होईल कोर्टामध्ये. काय कोर्ट निर्णय घेतोय मला माहित नाही. ईडी आणि सीबीआयचे कार्यकाल 5 वर्ष वाढवण्याचा निर्णय घेणं, मुद्दा कळला, अर्थ काय समजायचा? बिलकुल बिलकुल. शशिकांतजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अतुल भातखळकर देखील आपल्या सोबत होते, त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली. अतुलजी, आपले देखील आभार. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत सध्या माध्यमांशी बोलतायत. थेट जाऊया तिकडे. साहब ने जो कहा है उसको मैं एंडोर्स करता हूं. क्या आने वाले दिनों में राजनीतिक भूचाल के संकेत हैं? इस तरीके का बयान किस तरीके से है? नहीं, देखिए, पवार साहब एक देश के सबसे बड़े और अनुभवी नेता है. हाँ, क्या गलत क्या सही उस बारे में देश में सबसे ज़्यादा जानने वाले पवार साहब हैं. पवार साहब कभी भी गलत बात नहीं करते, ये आपने देखा होगा. और पवार साहब जब बात करते हैं उनके ऊपर लोग विश्वास भी रखते हैं, देश के राजनेता हो या और हो. पवार साहब ने भी बतौर महाराष्ट्र के मुख्यमंत्री और केंद्रीय मंत्री बहुत साल तक अनुभव लिया है, तो उन्हें मालूम है क्या हो रहा है. जिस व्यक्ति ने यहाँ आरोप किया गृह मंत्री के ऊपर या और किसी के ऊपर, वो तो भाग गया, उसको भगोड़ा घोषित कर दिया, फिर भी उसके आरोप कर
राज्य के पूर्व गृह मंत्री जेल में हैं। सीधे सीधे केंद्र सरकार को चैलेंज है, आपको लगता है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को मुझे चैलेंज? नहीं लगता ऐसा। ये किसी को चैलेंज नहीं होता है। अगर कोई सच बात है, अन्याय के खिलाफ बात उठाना, ये किसी प्रधानमंत्री के ऊपर चैलेंज नहीं। लेकिन सच अगर पवार साहब ने कहा है, सत्य कहा है, तो लोग ये बात अब धीरे धीरे उसके बारे में सोचेंगे और बोलेंगे। सर मराठीमध्ये सर शरद पवार यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे काय वाटतं उद्विग्नतेतून किंवा नाही, असं काही? शरद पवार साहेब जे बोललेले आहेत की त्यांची चीड, संताप बरं का आणि वेदना आहे, ही आमच्या सगळ्यांचंच वेदना आहे. आमच्या मनात एक राग आहे आणि आम्ही जे सरकार बनवलं महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये, ते ह्या चिडीतून निर्माण झालेलं सरकार आहे. लक्षात घ्या की सत्तेसाठी काही करायचं, सत्ता मिळवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा अमर्याद गैरवापर जो सुरू आहे, खास करून महाराष्ट्रासारख्या राज्यात, हे लोकशाही संकेताला धरून नाही. पवारसाहेबांनी सांगितलं आहे ना की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल, नक्कीच चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कोणाला माफ करत नाही. हे आपण इंदिराजींच्या काळातसुद्धा पाहिलं. आम्ही सगळेच प्रमुख लोक, पवार कुटुंबीय, अनिल देशमुख ते तुरुंगातच आहे, पवार कुटुंबीय, छगन भुजबळांना क्लीन चिट मिळालेली आहे नंतर. मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घालवला त्याचं काय, त्याची भरपाई कोण करणार? आमचे अनिल परब आहेत, आमचे प्रताप सरनाईक आहेत. हां, हे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतो आहे का? की तुमच्या पक्षामध्ये, BJPमध्ये किंवा तुमचे इतर जे चमचा मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. हां, आमच्याकडे आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही आहे. तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरता इथे आणि आमच्यावरती आरोप करताय, आमच्यावर चिखलफेक करताय. याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. आणि मीही म्हटलं आहे याआधी की जो त्रास आम्ही भोगलेला आहे त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कोणालाही माफ करत नाही. सर परमवीर सिंग आता फरार घोषित झालेले आहेत. अशा वेळी जी केस सध्या सुरू आहे ज्याच्यामुळे अनिल देशमुख हे देखील हे तर सगळ्यात मोठं विडंबन आहे की ज्या व्यक्तीने या राज्याच्या गृहमंत्र्यांवरती भन्नाट आरोप केले आणि आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावा लागेल. तो कुठे आहे कोणाला माहीत नाही. जर ते देशातून पळून गेले असतील तर केंद्रीय सरकारच्या मदतीशिवाय कोणीही देशाच्या सीमा, मग हवाई असतील, समुद्रमार्गे असतील किंवा रस्त्याचे असतील, पार करू शकत नाही. तुम्ही आमच्यावरती आरोप करून त्यांना पळवून लावलेलं आहे. भाजपचे सर, माजी बयान मंत्री आहे. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती नवाब मलिकांनी ट्विट केलेलं आहे. अनिल बोंडे असं म्हणतात की ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे तिथे कुठेतरी कोणीही दंगल करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा हिंमत करत नाही. तुम्ही करता हिंमत तिकडे ना, असं काय? होईल ना, ठीक आहे ना, सरकार पाहत आहे. मी त्याच्यावरती बोलणार नाही, गृहमंत्रालय त्याच्यावरती पाहेल. राजेश टोपे कह रहे हैं कि सलमान खान को हम वैक्सीनेशन के लिए लेकर के आ रहे हैं. थैंक यू सर. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. शरद पवार कधीच चुकीचं बोलणार नाहीत असं संजय राऊत म्हणतायत. पवारांच्या बोलण्यावर जनतेला विश्वास वाटत आलेला आहे, यापुढे देखील तो वाटत राहणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा लोक नक्कीच विचार करतील. ते कधीच चुकीचं बोलणार नाहीत असं संजय राऊत म्हणालेले आहेत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलेलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची मागणी केलेली आहे. पडळकर यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना सुरक्षा दिली जावी अशी मागणी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. आंदोलन करणाऱ्या पडळकर यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. ही आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलेलं आहे. या पत्राद्वारे
त्यांनी गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची मागणी केलेली आहे। पडळकर सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या सोबत संप करतायत, आंदोलनासाठी ते त्यांना पाठिंबा दर्शवतायत। याच अनुषंगाने त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे त्यांना सुरक्षा दिली जावी अशी मागणी फडणवीस यांनी केलेली आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। प्रणाली, पडळकर यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्यांना सुरक्षा दिली जावी अशी मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलेली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण पाहतोय की गेले कित्येक दिवस एसटीचे कर्मचारी जे ते आंदोलन करत आहेत। विशेषतः मुंबईमध्ये जेव्हापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे तेव्हापासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसतात, परंतु यामुळे आता त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। 2 वेळेला पडळकरच्या गाडीवर हल्ला झालेला होता आहे। कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींमुळे एक मोठी अडचण जी आहे ती निर्माण होताना आपण पाहिली आणि म्हणूनच आज अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या दोघांनाही पत्र लिहून गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्यात यावी अशी विनंती केलेली आहे। या विनंतीला काय उत्तर दिलं जातं किंवा ही सुरक्षा प्रदान केली जाते का हे बघावं लागेल, कारण कर्मचारी जे आंदोलन करतायत ते सरकारच्या धोरणाविरोधात करतायत आणि गोपीचंद पडळकर हे विरोधी पक्षातील आमदार आहे, त्यामुळे शासन गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देतं का हे बघावं लागेल। पण प्रणाली, कोणापासून त्यांच्या जीवाला धोका आहे याबद्दल काही पत्रामध्ये नमूद केलं गेलेलं आहे का? सुरक्षा देण्याची मागणी तर केली आहे, पण गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला नेमका धोका कोणापासून आहे याबद्दल काही त्यामध्ये नमूद केलं गेलंय का? आपण बघितलं तर त्या पत्रामध्ये असा स्पष्ट कुणाचाही उल्लेख नाही, परंतु सातत्यानं एसटीचे कर्मचारी जे आंदोलन करतायत ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले जात आहेत। काही भागामध्ये महाराष्ट्रातले आपण बघितलं की जे कर्मचारी कामावर रुजू होत होते त्या कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आणि जे आंदोलन करतायत त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाल्याचे प्रकार जे आहेत ते आपण बघितलेले आहेत। त्यामुळे नेमका कोणाकडून आणि कशा पद्धतीचा धोका असू शकतो हे सांगणं कठीण जरी असलं तरीही जीवाला धोका आहे हे मात्र या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच ही सुरक्षा प्रदान करावी अशी विनंती करण्यात आलेली आहे। बिलकुल प्रणाली, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आमदार गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची मागणी केलेली आहे। तसं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची पुढची बातमी पाहूया। मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आता सॅटेलाइट इमेजची मदत घेणार आहे। 11 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या GSI प्रणालीचा वापर करून ही कारवाई केली जाणार आहे। 1990 ते 2020 पर्यंतच्या सॅटेलाइट इमेजेस मिळवून ही कारवाई केली जाईल। एमनेक्स इन्फो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे काम देण्यात येण्याची शक्यता आहे। याकरता 11.20 कोटी रुपये खर्च येणार असून हा करार 4 वर्षे आणि 3 महिन्यांसाठी असेल। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये या संदर्भातला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। सुस्मिता, अनधिकृत बांधकामांवर आता सॅटेलाइट इमेजच्या आधारे कारवाई केली जाणार असल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर 1990 पासून 2020 पर्यंत अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने अनधिकृत बांधकाम झालं आहे त्याचा सगळा लेखाजोखा या सॅटेलाइट प्रणालीद्वारे मिळणार आहे। गेल्या 30 वर्षांमधल्या मूळ संरचना ज्या आहेत त्यांच्यामध्ये काही बदल झालेत का हे पाहण्यासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल मुंबई महानगरपालिकेने घेतलेलं आहे। अनधिकृत बांधकामांवरती लवकरात लवकर कारवाई करावी या संबंधीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेला दिलेले होते आणि त्यासाठी एक नवीन टेंडर काढण्यात येणार आहे। एका खाजगी कंपनीला या विषयीचं टेंडर देण्यात येणार आहे, ज्याची साधारणपणे खर्च हा 11.20 कोटी इतका असणार आहे आणि आज स्थायी समितीमध्ये याविषयीची चर्चा होणार आहे। खरं तर 4 वर्षांसाठीचा हा करार असणार आहे आणि सुरुवातीला 3 महिन्यांसाठी हा करार लागू होणार आहे आणि त्यानंतर त्याला
पुढचं कालमर्यादा ही वाढवून देण्यात येणार आहे. परंतु आज स्थायी समितीमध्ये ज्या वेळेला हा मुद्दा मांडण्यात येईल त्यावेळेला अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यासाठी ही प्रणाली किती सक्षम आहे किंवा याची खरंच मुंबईकरांना किती गरज आहे हे स्पष्ट होऊ शकेल. कारण जीसॅटच्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रणालीतनं मुंबईचे पूर्वीचे 30 वर्षापूर्वीचे नकाशे आणि आत्ताचे नकाशे जोडून बांधकामांवरती कारवाई लवकरात लवकर मुंबई महानगरपालिका करणार आहे. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. चेंबूरच्या भारतनगरमध्ये दरड कोसळून बेघर झालेले नागरिक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. चेंबूरमधल्या भारतनगरमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 20 जणांचा जीव गेला होता, तर 10 कुटुंब बेघर झाली होती. या 10 कुटुंबांची सध्या पालिका शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आलेली आहे. इथल्या 2 खोल्यांमध्ये 10 कुटुंब गेल्या 5 महिन्यांपासून राहत आहेत. दुर्घटना घडल्यानंतर राजकीय नेत्यांनी अनेक आश्वासनं दिली, मात्र त्यानंतर आता कोणताही राजकीय नेता साधी विचारपूस देखील करत नसल्याचं हे नागरिक सांगतायत. इथल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपलं लवकरात लवकर योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं अशी मागणी या नागरिकांनी केलेली आहे. 18 जुलै 2021 रोजी चेंबूर येथील भारतनगर या ठिकाणी एक संरक्षण भिंत कोसळली आणि जवळपास यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या ठिकाणची कुटुंब जी आहेत ती विस्कळीत झाली. आत्ता मी चेंबूर येथील एका शाळेत आहे, ज्या शाळेत अशा प्रकारचा संसार या लोकांना मांडावा लागलेला आहे. राजकीय नेते आले, नगरसेवक आल्या, महापौर आले, त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं लवकर पुनर्वसन करू. मात्र गेले 5 महिने हे लोक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. नेमक्या कशा पद्धतीच्या अडचणी आहेत हे आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर ज्या प्रकारचं त्यांना साहित्य देण्यात आलेलं आहे ते साहित्य आपण जर पाहिलं, जे बसायला किंवा झोपायला जे अंतरून दिलंय त्या ठिकाणी आपणही या ठिकाणी बसू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि अत्यंत वेगवेगळ्या भयानक अडचणींचा सामना जो आहे तो येथील महिलांना करावा लागतोय. खरं तर शाळेत या लोकांना राहावं लागतंय. शाळेत या ठिकाणी राहत असल्यामुळे शाळेमध्ये नियमानुसार तुम्हाला गॅस सिलेंडर पेटवता येत नाही, त्यामुळे जेवणाचे मोठे हाल जे आहेत ते होत आहेत. आपल्यासोबत ही सगळी कुटुंब आहेत. जवळपास या शाळेमध्ये चेंबूर या ठिकाणी शाळा आहे आणि या शाळेमध्ये 2 रूममध्ये जवळपास 10 कुटुंब राहत आहेत आणि आपल्यासोबत ही कुटुंब आहेत. जवळपास आता 5 महिने होत आले. कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? आम्हाला त्या अडचणीचं सोय करावं लागतंय. काय इथं राहायची सोय बरोबर नाही, ना काय जेवण बनवायची सोय बरोबर नाही. काय सार्वजनिक शाळा आहे, सार्वजनिक शाळेमध्ये काय बनवू शकत नाही ना काय करू शकत नाही, ना आंघोळ करायची सोय नाही व्यवस्थित. अशा ठिकाणी इथं शाळेमध्ये ठेवलं. आम्हाला सांगितलं तुम्ही 10-15 दिवस तुम्हाला फक्त तात्पुरतं ठेवलेलं आहे, पण तात्पुरतं बोलून 5 महिने होत आले. इथून काय हलवत काय नियम काय अजून लागलंच नाही. फक्त आम्हाला आश्वासन द्यायला लागलं तुम्हाला इथून आम्ही तत्काळमध्ये कुठेतरी एका ठिकाणी शिफ्टिंग देऊ. पण असं झालं शिफ्टिंगचं नावाचं खाली फक्त आश्वासन द्यायला लागलं, बाकी काही काम करायला तयार नाही. आम्ही भिंतला लागून आमचे घर आहे, जे आम्हाला भिंतला लागून घर आहे आम्हाला भीती आहे. आता आज नाही उद्या आम्हाला तिथं जायचंच आहे, का आमचं घर आहे, आम्हाला जाणं भागच आहे. पण आमच्या भिंतला घर लागल्यामुळं आम्हाला तिथं जाऊ शकत नाही. काय तर आम्हाला आता पण धोका आहे, का धोक्यामुळं आम्ही जाऊ शकत नाही. आमची फॅमिली आम्ही धोक्यात टाकू शकत नाही. का तुम्ही काय व्यवसाय करता, कशा पद्धतीची परिस्थिती आहे, काय या ठिकाणी अडचणी येतात? ज्या वेळेला पुढारी आले, जवळपास 20 लोकांचा आता मृत्यू झाला, सांत्वन केलं आणि निघून गेले, त्यानंतर किती वेळा इकडे येऊन फिरकले? सर बघा, आता मी इथे येऊन मी झाला आता 4-5 महिने झाले येऊन सनी आल्यानंतर साहेब लोक येऊन बघत झाले, जेवण दिले 3 महिने, आपण जेवलो केलो. अजून आता नंतर काही व्यवस्था नाही, आपलं काय नाही. आम्ही कुठून पोहण्यापासून तिथून जेवण बनवून येतोय आम्ही लोक. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा मुद्दा महाराष्ट्राचा.